नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आज म्हणजेच 10 जुलै 2025ला आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहून जा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचाच पेपर होणार आहे। तर एमएसआयटीचा पेपर कशा प्रकारे सोडवायचा आहे संपूर्ण माहिती पाहूया आणि पटापट पेपरला सुरुवात करूया। तर बघा, इकडे 60 मिनिटांचा टायमिंग असतो आपला पूर्ण पेपर सोडवायचा। तेवढ्याच मिनिटांनी आपल्याला पेपर सोडवायचा आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फोटो असणार आहे, नाव असणार आहे, इथे सीट नंबर असणार आहे, एकूण प्रश्नाची संख्या 50 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे। म्हणजेच आपली फायनल एक्झाम 50 मार्काचीच होणार आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशनची मिळणार आहे। असे दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचा सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि एकूण आपल्याला 50 मध्ये 15 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असणार आहे आणि 35 प्रॅक्टिकलचे असणार आहेत। तर यामध्ये बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी 6 मार्काची आवश्यकता आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजे तुम्ही 6 आणि 14 दोन्ही मिळून 20 मार्कसुद्धा पास होऊ शकता। कोणताही प्रश्न कधीही सोडवला तरी चालते। तर पटकन चालू करूया। चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर पहिले आपण कोणताही प्रश्न सोडवला तरी चालते। तर मी सगळ्यात सुरुवातीला सर्व प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडून घेतो आणि नंतर ऑब्जेक्टिव्हचे आपण सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, वेब फोल्डरमधून याहू फाईल होममध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे? वेब फोल्डरमधून म्हणत आहे। तर वेब फोल्डरमध्ये जा, याहू फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा, राईट क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केलं कुठून या म्हणते? होम फोल्डरमध्ये। एक स्टेप बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे आणि इथे राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कम्प्युटर या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर वेब फोल्डरमध्ये जायचं आहे, कॅल्क्युलेटर या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातून काय करायचं आहे? रिनेम करायचं आहे। तर रिनेमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं आहे? त्याचं कम्प्युटर। तर जे नाव सांगितलं असेल आपल्याला ते नाव याच्यातनी टाईप करा। कम्प्युटर .txt टाईप करायचं नाही, फक्त नाव टाईप करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कुठून सांगत आहे? कलरमधल्या अदर फोल्डरमधून म्हणत आहे। तर कलरमध्ये जा, अदरमध्ये जायचं आहे, त्यानंतर या ब्लँक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि कॉपी करण्यासाठी इथून कॉपीचं ऑप्शन निवडायचं आहे। तर कॉपी झाली ती फाईल। आता कुठं न्यायचं आहे? स्टुडंट आय डीने। आता स्टुडंट आय डी म्हणजे जे सुरुवातीचं फोल्डर जे असेल बघा, इथं सुरुवातीचा फोल्डर कलर होतं, त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो टाइम न्यू रोमन करा म्हणत आहे। तर दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे? टाइम न्यू रोमन करायचा आहे। तर दुसऱ्या नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करा अशा प्रकारे। त्यानंतर फॉन्ट बदलून कोणता करायचा आहे? टाइम न्यू रोमन। तर या फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा आणि याच्यातनी आपल्याला टीवर शोधायचा आहे टाइम न्यू रोमन। तर याच्यातनी टीवर शोधायचं आहे अशा प्रकारे, टाइम न्यू रोमन शोधायचं आहे। आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्यावर डॉक्युमेंटमधील सर्व द ला अँडने रिप्लेस करा म्हणत आहे। तर सर्व द ला अँडने रिप्लेस करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, तर सर्व डॉक्युमेंटला सिलेक्शन करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा, डॉक्युमेंटवर सिलेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून सिलेक्शन ऑल करून घ्या। तर संपूर्ण सिलेक्शन केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला रिप्लेसचा ऑप्शन्स निवडायचा आहे। रिप्लेसमध्ये जा, फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणते शब्द टाईप करायचा आहे? द। तर द टाईप करा आणि त्यानंतर रिप्लेस विथमध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे? ॲन। तर इथे ॲन टाईप करा, त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे, येस बटनावर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला बोल्ड, इटॅलिक आणि फॉन्ट साईज 24 करा म्हणत आहे। तर कोणत्या वाक्याला म्हणत आहे? 3 नंबरच्या वाक्याला। तर 3 नंबरच्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर काय काय करा सांगितलेलं आहे? बोल्ड, इटॅलिक आणि फॉन्ट साईज 24 सांगितलेलं आहे। तर इथून बोल्ड करा, इटॅलिक करा आणि फॉन्ट साईज इथे यातून आपल्याला कोणती घ्यायची आहे? 24 घ्यायची आहे। तर इथून 24 निवडा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, जास्तीत जास्त अपेअर्ड विद्यार्थी असणाऱ्या सेलचा फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करा म्हणत आहे। तर जास्तीत जास्त अपेअर्ड असलेल्या सेलचा म्हणत आहे फॉन्ट साईज कोणता करायचा आहे? इटॅलिक करायचा आहे। तर जास्तीत जास्त अपेअर्ड विद्यार्थी कशातनी आहे बघा, तर औरंगाबादमध्येच आहे। तर औरंगाबादला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, SL ला सिलेक्शन करा। त्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे? इटॅलिक करायचं। तर इथून इटॅलिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स,
कॉलम सीची रुंदी विथ बदलून ती 25 करा म्हणत आहे, तर कॉलम सीची म्हणत आहे तर कॉलम सीला सिलेक्शन करा. त्यानंतर रुंदी चेंज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, कॉलम विथमध्ये जा आणि त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला किती टाकायचे त्यामध्ये 25, तर 25 टाका. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड तयार करा आणि नोट्स पेज व्ह्यूद्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे, तर 2 ब्लँक स्लाईड आपल्याला ॲड करायचे आहे. तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून 2 ब्लँक स्लाईड घ्यायच्या आहे, एक आणि परत त्यामध्ये जाऊन पुन्हा दुसरी घ्यायची आहे. तर ब्लँक स्लाईड घेतल्या 2, त्यानंतर नोट्स पेज व्ह्यूद्वारे व्ह्यू करा म्हणत आहे, तर व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून नोट्स पेज व्ह्यू इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि डॉक्युमेंट टेक्स्ट लिहा आणि या टेक्स्टचा फॉन्ट साईज बदलून आपल्याला 48 करा म्हणत आहे. आता काय म्हटलेलं आहे, स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हणत आहे, तर सर्वात शेवटी ते क्लिक करा, न्यू स्लाईडमध्ये जा आणि त्यातून ब्लँक स्लाईड घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हणते दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे, तर दुसऱ्या स्लाईडमध्ये क्लिक करा, इन्सर्टवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे. तर काढल्यानंतर त्यामध्ये कोणता शब्द टाईप करायचा आहे, डॉक्युमेंट शब्द टाईप करा. त्यानंतर या टेक्स्टचा फॉन्ट साईज किती करायचा, 48 करायचा आहे. तर याला सिलेक्शन करून घ्या आणि साईजमध्ये जाऊन आपल्याला किती साईज करायची आहे, 48 करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. MS आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा म्हणत आहे, तर टास्क लिस्टमध्ये आपल्याला स्कूल ॲन्युअल फंक्शन्स टास्क ॲड करण्यासाठी न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि त्यातून टास्क घ्या. टास्क घेतलं त्यानंतर आपल्याला याच्यातनी जो सब्जेक्ट दिला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा, Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला तो सब्जेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क विजिट टू वेअरहाऊस सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे, तर आपल्याला लो प्रायोरिटी टास्क आणि विजिट टू वेअरहाऊस सब्जेक्ट सोबत टास्क बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, टास्क घ्यायचा आहे, टास्क घेतला, आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे, तर जो सब्जेक्ट दिला असेल तो कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर प्रायोरिटी कोणती सांगितलेली आहे, लो, तर प्रायोरिटीमध्ये जाऊन याच्यातून लो घ्या. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, www.yahoo.com या साईटला भेट देऊन ईमेल सेक्शन ओपन करा म्हणत आहे, तर yahoo.com या वेबसाईटला भेट देऊन ईमेल सेक्शन ओपन करायचं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे, तर ईमेल सेक्शन ओपन करण्यासाठी तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, मेनू बारचा वापर करून वेब पेज प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पहा म्हणतात, तर प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पाहण्यासाठी याचं ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. आता आपल्याला लेवल 2 मधले प्रॅक्टिकल सोडवायचे आहे पटापट. त्यानंतर इथून स्टार्ट करा. सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या इंट्रोडक्शन फाईलचे ॲट्रिब्यूट बदला आणि रीड ओनली करा म्हणत आहे, तर कुठलं सांगत आहे, सपोर्ट, होम, इंडेक्स आणि इंट्रोडक्शन. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, इंट्रोडक्शन फाईलला सिलेक्शन करा, याचा ॲट्रिब्यूट चेंज करण्यासाठी राईट क्लिक करा आणि त्यातनी प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर आपल्याला कोणते ॲट्रिब्यूट करायचं आहे, रीड ओनली, तर यातून रीड ओनलीवर क्लिक करा, अप्लाय करायचं आहे, ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा सपोर्टमधल्या स्कूल फोल्डरमध्ये असलेले अटेंडन्स फाईल डिलीट करा म्हणत आहे, तर सपोर्टमध्ये जा, स्कूलमध्ये जायचं आहे, अटेंडन्स फाईलला डिलीट करण्यासाठी राईट क्लिक करा आणि त्यातून तिला डिलीट करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, सपोर्ट फोल्डरमधील वॉटर वेव्ह फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे, तर कुठले सांगत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, वॉटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे प्रॉपर्टीजवर जा, त्यानंतर इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे, तर कोणतं करायचं आहे, हिडन, तर इथून हिडनवर क्लिक करा, अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओल आकार वापरा आणि त्या ओलची हाईट 5 सेंटीमीटर आणि विथ 5 सेंटीमीटर करा म्हणत आहेत, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओल आकार वापरण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे,
शेपमध्ये जा आणि शेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे यातून ओल आकार इथून घ्यायचा आहे, तर इथून अशा प्रकारे ड्रॅग करून ते काढून घ्या. काढल्यानंतर त्याची विथ आणि हाईट आपल्याला चेंज करायची आहे. तर चेंज करण्यासाठी ते पहिले हाईटवर जायचं आहे. हाईटवर जा, 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर एंटर करा. त्यानंतर याची वीज किती सांगितलेली आहे 5 सेंटीमीटर, त्याच्यातनी 5 cm अशा प्रकारे टाका आणि एंटर करायचं आहे. एंटर करा त्याला अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 1 रो आणि 2 कॉलम असलेले टेबल तयार करा म्हणत आहे. तर ड्रॉ टेबल पर्याय वापरायचा आपल्याला. तर इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर टेबलवर जायचं आहे. ड्रॉ टेबल घ्या आणि त्यातून ड्रॅग करून एक टेबल काढा. टेबल काढल्यानंतर एक मधातून रेष जर ओढली आपण तर एक मधातून अशी रेष ओढा सिंगल, म्हणजे 2 कॉलम झाले आणि एक सिंगल रो झालेली आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हणतात. तर इमेज अनग्रुप करायच्या. तर बघा ही एक इमेज 3 चित्राची इमेज एक ग्रुपमध्ये आहे. त्याला अनग्रुप करण्यासाठी सिलेक्शन करून घ्या. फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये जा आणि त्यातून अनग्रुप करायचं आहे. तर अशा प्रकारे अनग्रुप करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असलेला विभाग शोधा आणि तो विभाग त्याचा टेक्स्ट कलर बदलून ब्लू करा म्हणत आहे. तर कमीत कमी विभाग म्हणजे काय शोधायचं आपल्याला, उत्तीर्ण झालेला. कमीत कमी विद्यार्थी कशातनी उत्तीर्ण झालेला आहे, मुंबई विभागातनी. तर त्या विभागाला सिलेक्शन करा आणि त्याचा टेक्स्ट कलर बदलून ब्लू करा म्हणत आहे. शब्दाच्या कलरमध्ये जा आणि यातून ब्लू कलर घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या शीटची एक कॉपी तयार करा आणि तिचे नाव डे 1 असे रिनेम करा म्हणत आहे. तर दिलेल्या शीटची एक कॉपी तयार करा आणि तिचं नाव कोणतं द्यायचं आहे, डे 1. तर या शीटला सिलेक्शन करा. फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. त्यानंतर त्यातनी मूव्ह और कॉपी शीटवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट अ कॉपीवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. बघा एक शीट याच्यातून तयार झालेली आहे आणि तिला कोणतं नाव द्यायचं आहे, डे 1. तर याच्यावर डबल क्लिक करा. जे नाव असेल ते काढून टाका. कॅपिटलमध्ये आहे. कॅपिटलमध्ये डे 1 नाव टाईप करा आणि बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. प्रेझेंटेशनमध्ये ओल आकार घाला आणि त्याची उंची 5 सेंटीमीटर आणि रुंदी 5 सेंटीमीटर करा म्हणत आहे. तर पुन्हा ओलचा प्रश्न आलेला आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि याच्यातून ओल शेप इथून घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून ते काढा. काढल्यानंतर हाईटमध्ये आपल्याला किती टाईप करायचं आहे, 5 सेंटीमीटर. तर यातनी 5 cm टाका. एंटर करा आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा 5 सेंटीमीटर टाईप करायचं आहे. तर 5 cm आपल्याला टाईप करा अशा प्रकारे आणि त्यानंतर एंटर करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा. दिलेल्या स्लाईडमध्ये अवे टू ह्या टेक्स्टची अपर केस करा म्हणत आहे. तर अवेज टू या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. फक्त शब्दाला सिलेक्शन करायचं आहे. चेंज केसमध्ये जा आणि कोणती केस करायची आहे, अपर केस. तर इथून अपर केस करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करण्यासाठी या ठिकाणी 1 आणि 2 वेळेस क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप इन्सर्ट करायचा आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा, इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेपमध्ये जा आणि याच्यातून अप एरो नावाचा शेप इथून घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून तो काढा. काढल्यानंतर आपल्याला उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. MS आउटलुकमध्ये कॉन्फरन्स हॉल लोकेशनवर मीटिंग विथ सेल्स डिपार्टमेंट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यासाठी न्यू आयटमवर जा, अपॉइंटमेंटवर जायचं आहे. अपॉइंटमेंटवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिला असेल तो कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. www.aecc.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर साइन आउट होण्यासाठी काय करावं लागेल बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे.
त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहे. तर लेवल 3 मध्ये या. त्यानंतर पहिला प्रश्न चालू करायचा आहे. हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर फाईल कलरमधल्या अदरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यातून तिला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. तर इथून कॉपी करून घ्या आणि कुठे न्यायचं आहे, कलरमध्ये अदरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, कलरमध्ये जायचं आहे, अदरमध्ये जा आणि त्यातून राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. तुम्ही MS वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केला आहे आणि पाण्याची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्टरचा वॉटरमार्क समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हणत आहे. तर अशा प्रकारचा वॉटरमार्क टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर डिझाईन टॅबमध्ये जावं लागेल, वॉटरमार्कमध्ये जा. वॉटरमार्कमध्ये गेल्यानंतर यातून आपल्याला कस्टम वॉटरमार्क घ्यायचा आहे. कस्टम वॉटरमार्क घेतल्यानंतर एक पिक्चरचा वॉटरमार्क टाकू शकतो आपण या ठिकाणी आणि एक दुसरा टाकू शकतो शब्दाचा. तर आपल्याला शब्दाचा टाकायचा आहे म्हणून शब्दावर मी क्लिक केलं. आता कोणते शब्द त्यामध्ये टाकायचा आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट. तर याच्यातनी जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला याच्यातनी टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव टाईप करा. त्यानंतर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा. तर बघा इथे प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल F15 मध्ये मिनिमम फंक्शन वापरून सेल रेंज F4 ते F13 मधील सर्वात कमी मार्क दाखवा म्हणत आहे. तर F15 मध्ये दाखवायचं आहे. तर कॉलमचा F घ्या, कॉलमचा F घ्यायचा आहे आणि रोचा इकडून 15 घ्यायचा आहे. तर F15 मध्ये क्लिक करा. कमीत कमी काढण्यासाठी ॲटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि याच्यातून मिनिमम फंक्शन्स घ्यायचं आहे आणि जेवढे मार्क असेल तेवढे मार्क आपल्याला सिलेक्शन करा आणि त्यानंतर एक एंटर करा. तर कमीत कमी मार्क किती आहे मित्रांनो, 27 निघालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन. G9, G10, G11 व G12 या सेलमध्ये अनुक्रमे 6000, 12000, 7500, 9000 या व्हॅल्यूज इन्सर्ट करा आणि 9 ते G11 या सेल रेंजमधील बेरीज कॅल्क्युलेट करा आणि फंक्शनचा उपयोग करून ती G15 या सेलमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर कुठे टाकायचं आहे आपल्याला ते G9 पासून टाकायचं आहे. तर G9 पासून इथे क्लिक करा. तर G9 मध्ये आपल्याला किती टाकायचं आहे, 6000. तर 6000 टाका. त्यानंतर याच्यातनी आपल्याला 12000 टाईप करायचं आहे. त्यानंतर 7500 टाईप करा. 7500च आहे, 7500 टाईप करा. त्यानंतर आपल्याला 9000 टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर याची बेरीज, सर्वांची बेरीज आपल्याला G15 मध्ये काढायची आहे. तर G15 कुठं आहे, तर या ठिकाणी इथं G15 इथं दिलेलं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे. याची बेरीज काढण्यासाठी बघा आपल्याला ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा आणि याच्यातून सम फंक्शन्स घ्यायचं आहे. कुठून काढायचं आहे, या ठिकाणी G10 ते G11 पर्यंतच म्हणत आहे. G9 ते 11 पर्यंत. तर बघा इथे 11 पर्यंतच आहे आणि एक एंटर करायचं आहे. जेवढं सांगितलं काढायचं तेवढंच काढा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या स्प्रेडशीट प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर 4 नवीन स्लाईड, इथं कोणत्याही स्लाईडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या ऑप्शनवर मी 4 वेळेस क्लिक करतो. 4 आणि पहिली मिळून आपल्या 5 स्लाईड होणार आहे. त्यानंतर पहिल्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस शब्द टाईप करायचा आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये जा, इन्सर्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी टेक्स्ट बॉक्समध्ये जा आणि इथे ड्रॅग करून तो काढायचा आहे. टेक्स्ट बॉक्स काढला, त्यामध्ये कोणता शब्द टाईप करायचा आपल्याला, कॅपिटलमध्ये ऑफिस. तर याच्यातनी आपल्याला ऑफिस शब्द टाईप करा. त्यानंतर हा टेक्स्ट बॉक्स वापरून इथं सर्व स्लाईडवरती पेस्ट करा म्हणत आहे. तर या टेक्स्ट बॉक्सला इथून कॉपी करून घ्या, सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर या टेक्स्ट बॉक्सला इथून कॉपी करा, दुसऱ्या स्लाईडमध्ये जा, पेस्ट करा, तिसऱ्या स्लाईडमध्ये जा, पेस्ट करा, चौथ्या स्लाईडमध्ये जा, पेस्ट करा. अशा प्रकारे सर्व स्लाईडवर जाऊन ते पेस्ट करायचं आहे. तर सगळ्या स्लाईडवर जाऊन पेस्ट करा आणि स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करा म्हणत आहे. तर व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातून स्लाईड सॉर्टर व्ह्यूवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. कॅलेंडरमध्ये 22 फेब्रुवारी 2011 ते 15 मार्च 2011 पर्यंत NCC कॅम्प या विषयाची इव्हेंट सेट करा म्हणत आहे. तर इव्हेंट सेट करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा. त्यानंतर अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा. जी डेट दिली असेल त्या डेटला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कंट्रोल प्लस सीनं कॉपी करा डेटला आणि डेटमध्ये डेट टाईप करून घ्यायची आहे. त्यानंतर ड्यू डेटसुद्धा तिथं दिलेलं आहे, म्हणजे एंड डेट दिलेली आहे. तर एंड डेटला कॉपी करा आणि एंड डेटमध्ये आपल्याला एंड डेट टाईप करायचं आहे.
त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, www.hotmail.com हे वेब पेज ओपन करा आणि माय अकाउंट @hotmail.com युजर नेम आणि पासवर्ड 123 व पासवर्डने लॉग इन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारचे आपले संपूर्ण प्रॅक्टिकल. त्यानंतर बघा आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहे. हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. तर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. हेजन AI जनरेटेड कशा प्रकारे अधिक आकर्षक खरे वाटतील असे अवतार तयार करते म्हणत आहे. तर याचं उत्तर भावनांसाठी व्हॉइस टोनचे विश्लेषण करून हे त्याचं उत्तर आहे. वेब सर्च इंजिनचा प्रभाव पाहता त्यांनी लोक माहिती कशी मिळवतात हे कसे बदलले पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर त्यांनी मोठ्या प्रमाणात माहिती प्रवेश त्वरित आणि सोयीस्कर बनवले पाहिजे होते हे त्याचं उत्तर आहे. व्यावसायिक उपलब्धी सामायिक करण्याच्या कोणते वैशिष्ट्य प्रभावी आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर वैयक्तिक प्रोफाइल्स आहे. विशिष्ट सर्च इंजिन वर्तमान माहिती देते की नाही हे कसे तपासावे म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. कंटेंट किती लवकर अपडेट केले जाते त्याची वारंवारता तपासून हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर CSS आणि जावास्क्रिप्टच्या भूमिकांची तुलना करा जी वेबसाईटची कार्यक्षमता वाढवतात म्हणत आहे. तर याचं उत्तर CSS वेबसाईटची देखावा हाताळतो तर जावास्क्रिप्ट संवादात्मक घटक जोडतो हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर सबमिट करा. तर लेवल 1 मधलं झालेलं आहे. त्यानंतर लेवल 2 मधले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आपल्याला. तर पहिला प्रश्न बघा, सोशल नेटवर्किंग साईटवरील प्रोफाईलचा वैयक्तिक ब्रँडिंगमध्ये कसा फायदा होतो म्हणत आहे. तर कसा फायदा होतो बघा, तर वापरकर्त्यांना कोणती वैयक्तिक माहिती शेअर करायची आहे हे नियंत्रित करण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा. इंटरनेटवर ब्राउझरचा सामान्यतः वापर काय आहे म्हणत आहे. इंटरनेटवर सामान्यतः ब्राउझरचा वापर काय आहे बघा, तर फाईल उघडणे आणि हस्तांतरित करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा. डायडॉस प्रोग्राम हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करणारे असतात म्हणत आहे. तर त्याला आपण अँटीव्हायरस म्हटले जाते. त्यानंतर वेबवर व्हिडिओ आणि ॲनिमेशन पाहण्यासाठी कोणता प्लगइन मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हणत आहे. तर फ्लॅश प्लेअर आहे. तर त्याला पण फ्लॅश प्लेअर म्हटले जाते. आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर खालीलपैकी कोणते इंट्रानेटवरील एक सामान्य ॲप्लिकेशन आहे म्हणत आहे. तर सामान्य ॲप्लिकेशन कोणतं आहे बघा, तर कर्मचाऱ्यांच्या फायद्यांची संबंधित माहिती हे त्याचं उत्तर असणार आहे. स्मार्टफोनशी जोडलेल्या फिटनेस बँडचा वापर केल्याचा महत्त्वाचा परिणाम काय आहे म्हणत आहे. तर काय आहे बघा, तर याचं उत्तर आरोग्य मॅट्रिक्सची सुधारलेली जागरूकता हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर लेवल 3 मधले सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे. तर लेवल 3 मध्ये या आणि पहिला प्रश्न बघा, कोणता पर्याय आपल्याला ठराविक कालावधीत आपल्या डेस्कटॉप वॉलपेपर म्हणून प्रदर्शित होऊ शकणाऱ्या असंख्य इमेजेस निवडण्याची अनुमती देते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बॅकग्राऊंड्स आहे. आणि त्यानंतर त्याला सबमिट करा. डायडॉस हा 2 किंवा अधिक मित्रांमध्ये थेट व जिवंत लाईव्ह असे कम्युनिकेशन उपलब्ध करतो म्हणत आहे. तर त्याला इन्स्टंट मेसेजिंग म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. अशी वेबसाईट वैशिष्ट्य तयार करण्यासाठी तुम्ही कोणते तंत्रज्ञान लागू कराल जे केवळ सर्व्हरवर चालते आणि वापरकर्त्याच्या ब्राउझरवर नाही. तर त्याला आपण काय म्हटले जाते बघा, तर त्याला PHP म्हटले जाते. आणि त्यानंतर सबमिट करा. तर मित्रांनो, संपूर्ण पेपर आपला सोडवणं झालेला आहे. आणि आता आपण एंड एक्झामिनेशन करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर आणि जे प्रश्न चुकीचे असतील ते प्रश्न मी तुम्हाला करेक्ट करून त्याचं दाखवणार आहोत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर बघा, आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 14 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 32 मार्क मिळालेले आहे. तर टोटल आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे 50 पैकी. तर आपला एक ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न चुकलेला होता. त्याचं हेजन AI जनरेटर कशा प्रकारे अधिक आकर्षक खरे वाटतील असे अवतार तयार करते म्हणत आहे. तर याचं उत्तर काय होतं बघा, लिप मूवमेंट टेक्स्टची मॅच करण्यासाठी डीप लर्निंग वापरून हे त्याचं उत्तर होतं. बाकी सर्व आपले ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आलेले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपली फायनल एक्झाम सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू.